हॅलो फ्रेंड, जो टी ई टीचा एक्झाम होणार होता तो एक्झाम काही कारणास्तव कॅन्सल केलेला आहे. आता कॅन्सल करण्याचं कारण म्हणजे असं, मुंबईमध्ये टी ई टीचा पेपर हा लीक झाला आहे अशी बातमी अनेक ठिकाणी आली होती. आता पेपर लीक झाल्यामुळं एक्झामच त्यांनी कॅन्सल केला. एक्झाम कॅन्सल केला याचा डायरेक्ट इम्पॅक्ट विद्यार्थ्यांना झाला. कारण अनेक विद्यार्थ्यांनी जॉब सोडून एक्झामचा अभ्यास सुरू केला होता. अनेक विद्यार्थ्यांनी बऱ्याच गोष्टींना मागे टाकून एक्झामचा अभ्यास सुरू ठेवला होता. आता एक्झाम कॅन्सल झाल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचं या ठिकाणी एक प्रॉब्लेम निर्माण झालेला आहे. अधिकांश विद्यार्थी हे जॉब करून अभ्यास करत आहेत. काही विद्यार्थी काही ठिकाणी पार्ट टाईम जॉब करत आहेत आणि अभ्यास करत आहेत. पण या सर्वांच्या ज्या प्रोव्हिजन होत्या त्या प्रोव्हिजनवर टी ई टी एक्झामिनेशन न होण्यामुळे खूप मोठा परिणाम होणार आहे. कारण उद्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी सर्व गोष्टी केल्या त्या आणि उद्या एक्झाम होणार नाही आहे याचं रिझन चुकीची एक्झामिनेशन सिस्टीम आणि पूर्णपणे व्यवहार. आता फ्रेंड, जर आपण आत्ता पाहिलं सूचना तुम्हाला सर्वत्र पाहायला भेटल्या असेल. म्हणजे टी ई टी परीक्षा रद्द, पेपर फुटीमुळे 28 जूनची परीक्षा पुढे ढकलली, अधिकृत पत्रक जाहीर. ठीक आहे ना. आता या ठिकाणी त्यांना इझी म्हणजे सूचना टाकायला काय हरकत नाही आहे. ते मोठे ऑफिसर असतील, सूचना टाकल्या, पण याचा इम्पॅक्ट विद्यार्थ्यांवर खूप मोठ्या प्रमाणावर होतो आहे. नेटचा पेपर फुटतो आहे, टी ई टीचा पेपर फुटतो आहे, नीटचा पेपर फुटतो आहे, सर्व पेपर या ठिकाणी फुटत आहेत. म्हणजे एक साधा एक्झाम यांच्यामार्फत प्रॉपर वेळी घेणं होत नाही आहे. आणि या ठिकाणी हे अपेक्षा करत आहेत करून दाखवं देशासाठी. फ्रेंड, देशासाठी जो एक्झाम घेतला जातो आहे तो एक्झामच यांना प्रॉपर घेता येत नाही आहे. म्हणजे एक्झाम फुटल्यामुळं खूप मोठा या ठिकाणी म्हणजे विद्यार्थ्यांची जी प्लॅनिंग आहे ते सर्व या ठिकाणी विस्कळीत होत आहेत. प्रॉपर वेळी त्यांना अभ्यास पुढचा करता येत नाही, कारण मोटिवेशनच राहत नाही. पुढचा एक्झाम फुटेल का याची शाश्वती देता येत नाही आहे. तर फ्रेंड, हा एक्झाम फुटलेला आहे. एक्झाम पुन्हा कंडक्ट केला जाईल. एक्झाम कधीपर्यंत कंडक्ट केला जाऊ शकतो याची एक्सपेक्टेड डेट पण आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर फ्रेंड, ही न्यूज तुम्ही पाहिली असेल, अनेक ठिकाणी न्यूज शेअर केलेली आहे. आपल्या टेलिग्राम चॅनलवर देखील या संदर्भात अपडेट मी दिलेलं आहे. टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आता जर तुम्ही पाहिलं ना, तर या न्यूजनुसार एक्झाम हा आता कॅन्सल झालेला आहे. तर एक्झाम होण्यासाठी आता कमीत कमी 1 महिना वेळ असेल. कारण पुन्हा नवीन एक्झामचं पूर्णपणे शेड्यूल करणं, सर्व गोष्टी नवीन फ्रेम करणं, क्वेश्चन पेपर सेट करणं, एक्झामिनेशन डेट पुन्हा लॉक करणं, ह्या सर्व गोष्टींसाठी आता पुन्हा 1 महिना लागू शकतो. म्हणजे जुलै महिन्याच्या एंडिंगला पुन्हा टी ई टी एक्झाम होऊ शकते. जी आत्ता एक्झाम पुढे ढकललेली ती कमीत कमी जुलै महिन्याच्या एंडिंगपर्यंत कंडक्ट होईल. सिम्पल. म्हणजे या ठिकाणी जवळपास महिना हा एक्झाम पुढे गेलेला आहे. आणि फक्त याचं रिझन आहे एक्झामिनेशन सिस्टीम जी कमकुवत झालेली आहे. या कमकुवत सिस्टीममुळं अनेक विद्यार्थ्यांचे या ठिकाणी फ्रेंड, विद्यार्थ्यांनी जर आंदोलन केलं तर सिस्टीमची ही जी म्हणू शकतो नाचक्की झालेली आहे ती पूर्णपणे जगभरात देखील होऊ शकते. कारण विद्यार्थ्यांचं आंदोलन हे खूप मोठं आंदोलन समजलं जातं कुठल्याही क्षेत्रामध्ये. म्हणून या ठिकाणी एक्झाम जो फुडेल किंवा एक्झामिनेशन फुटल्यानंतर जो त्यासमोर येईल त्याला कठोर कारवाईने पुढं घालावं, जेणेकरून पुन्हा कुठलाही ऑफिसर, कुठलाही कारकून त्या ठिकाणी एक्झामिनेशनचा क्वेश्चन पेपर फोडण्याची हिंमत करणार नाही. ठीक आहे. तर जुलै महिन्याच्या एंडिंगपर्यंत पुन्हा टी ई टी एक्झाम होऊ शकतो. तुम्हाला अपडेट मिळवण्यासाठी या चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा, जेणेकरून सर्व अपडेट तुम्हाला या चॅनलवर भेटत जातील. ठीक आहे. सबस्क्राईब करायला विसरू नका. तर फ्रेंड, थोडंसं आता निश्चिंत राहा. जे होतं आहे ते चांगल्यासाठी होते असं कन्सिडर करा. जे टॉपिक तुमची पेंडिंग होते त्याचा प्रॉपरली अभ्यास करा, जेणेकरून पुढच्या टी ई टीमध्ये तुम्हाला चांगला स्कोअर करता येईल. सिम्पल. तर आत्ताचं जे झालं आहे ते सोडून द्या. प्रॉपरली अभ्यास करा. पुढं चांगला स्कोअर करण्याचा विचार करा. आता जे झालं आहे त्यावर आपण जास्त काही विचार करू शकत नाही. एक्झाम झाल्यानंतर काय करायचं ते आपण पाहू. सिम्पल. आत्ता थोडंसं अभ्यासालाच फोकस करा. थँक्यू.